हाय फॅमिली. काय मागवलं मग आज? आम्ही आज मागवलं आहे तंदूर आपल्या तांदळाची रोटी आणि सुरमई थाली. सुरमई मसाला. सुरमई मसाला. मग काय म्हणता आज होऊन जाऊ ते जोरात. चिकन थाली मागवली. बघूया मग आज आमचं जेवण येईल तर आपण बघूया टेस्ट करून कसं असेल ते. ठीक आहे. आता नव्या ठिकाणी आलं म्हणजे बघणं जरुरी आहे आणि त्याचा स्वाद घेऊन आम्ही तुम्हाला अवश्य कळवू. हे पीठ कसलं असेल? रवा तांदळाचं. फक्त तांदूळचं. ओके. ज्याला म्हणजे पाहिजे असेल ना रवा हां तेव्हा रवा टाकतो. ओके. हे फक्त मित्रांनो तांदळाचं पीठ आहे मॅरिनेट. बघूनच आता थांबण्याची काही कळकळ वाटत नाही. असं वाटतं की आता परोसण्यापेक्षा अगोदर चालू करावं. चला धन्यवाद. तर नमस्कार मित्रमंडळी, आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आज आपण आलो आहोत पीस ऑफ गार्डन, जे की विरार वेस्ट नवापूरला आहे. आणि इथे आपण फूड रिव्ह्यू करणार आहोत, कसं इथे फूड आहे. आम्ही इथे खूप रेकमेंडेशन बघितलेलं इथे एकदा, सो इच्छा झाली यावं. तर इकडचं फूड आपण रिव्ह्यू करणार आहोत आणि तुम्हाला इकडचं ॲटमॉस्फिअर दाखवतो किती छान आहे ते. मित्रांनो बघू शकता, ही सायकल एक प्रकारे बसायची अरेंजमेंट सीट आणि हे पीस ऑफ गार्डन रेस्टॉरंट. आणि तिथे तुम्ही बघू शकता त्या साईडला रिसॉर्ट आहे, स्टेसाठी पण आहे तिथे. आणि हा एक असा व्ह्यू आहे. तिकडे रिसॉर्ट आहे ते. तिथे पुढे तुम्ही बघू शकता झूम करून, तिथे रिसॉर्ट पण आहे पुढे. येस. आणि हे त्यांचे राहण्याचे कॉटेजेस वगैरे बनवलेत त्यांनी. हे बघू शकता, हे त्यांचं किचन आहे, ओपन किचन. आणि इकडे काकी राईस बनवतात आहे. कोणता तुम्हाला इव्हेंटसाठी पण इथे आहे, स्पेशल वेडिंग किंवा असं काही करायचं असेल तरी पण तुम्ही इथे येऊ शकता. आता तुम्हाला मी वरची सिटिंग दाखवतो. इथे बघू शकता तुम्ही किती मस्त आर्ट बनवलं एकदम. मस्त ॲम्बियन्स आहे इथे. तुम्ही बघू शकता हा सिटिंग एरिया. आणि आमचे मान्यवर. हाय फॅमिली. काय मागवलं मग आज? आम्ही आज मागवलं आहे तंदूर आपल्या तांदळाची रोटी आणि सुरमई थाली. सुरमई मसाला. सुरमई मसाला. मग काय म्हणता आज होऊन जाऊ ते जोरात. चिकन थाली मागवली. बघूया मग आज आमचं जेवण येईल तर आपण बघूया टेस्ट करून कसं असेल ते. ठीक आहे. आता नव्या ठिकाणी आलं म्हणजे बघणं जरुरी आहे आणि त्याचा स्वाद घेऊन आम्ही तुम्हाला अवश्य कळवू. बघू शकता इकडलं ॲम्बियन्स वगैरे एकदम ट्रेडिशनल तुम्हाला इथे ॲम्बियन्स हा दिसेल. ते मस्त असं
गावी असतं त्याचं आपलं डेकोरेट केलं इथे. लॅम्प पण खूप मस्त आहे, तुम्ही बघा बांबूच्या डिझाईनचा. काश्मीरी पावडर जाते, हां हां बेडकी मिरची, अद्रक लसूण पेस्ट, हां धना पावडर, जिरा पावडर हां. आणि लिंबू आणि अंडे. अच्छा हे सगळं ओके. मालवणीमध्ये. मालवणी मसाला. हे पीठ कसलं असेल? रवा तांदळाचा तांदळाचं, फक्त तांदूळ. फक्त तांदूळचं. ओके. ज्याला म्हणजे पाहिजे असेल ना रवा तेव्हा हां टाक. तेव्हा रवा टाकतात. ओके. ते फक्त मित्रांनो तांदळाचं पीठ आहे, मॅरिनेट होत आहे, कोटिंग होत आहे त्याच्यावर. मस्त आपलं पापलेट फ्राय होतं इथे. वरतून मस्त क्रिस्पी झाले आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. प्रॉपर फ्राय होता हा. तर आपल्याला हे पीस ऑफ नेचरमधले आहेत. तुमचं नाव सांगा आपलं? सागर पालेकर. सागर पालेकर. तर आपल्या इथे काय काय हॉटेलमध्ये काय काय डिशेस वगैरे आहेत? आपल्याकडे नॉनव्हेज पण आहे, व्हेज हां. पण आहे. नॉनव्हेजमध्ये आपल्याकडे फिश थाळी आहे, हां तसं काय आपलं सुरमई आहे, पापलेट, कोळंबी, हां हां. बोंबील, खेकडा, हे सगळे आपल्या व्हरायटीज आहेत. आणि व्हेजमध्ये आपण आता श्रावण चालू झालं आहे, हां. आपण श्रावण थाळी पण काढली. अच्छा, श्रावण थाळीमध्ये श्रावण थाळीत आपल्याकडे 3 प्रकारचे स्वीट असतात, हां हां 3 प्रकारच्या भाज्या असतात, राईस असतं आणि पुऱ्या असतात. पापड, लोणचं ते आपल्याला हां ते असतात. आणि आपल्या इकडे जास्त करून ग्रुप पॅकेज, अच्छा परत नवीन नवीन असे काय ना काय Events वगैरे. इव्हेंट्स वगैरे, Like birthday party, wedding events. वेडिंग इव्हेंट पण होतात हां. आपल्याकडे, सगळं होतं. खाली आपल्याकडे खेळण्यासाठी लहान मुलांना कॅरम आहे. अच्छा अच्छा. archery म्हणजे वगैरे कोणी फॅमिली सोबत आलं तर त्यांचे लहान मुलं आले तर आपण त्यांच्या खेळू शकतात. ओके. बॅडमिंटन वगैरे हां. आपण सगळं ठेवलेलं आहे. ओके ओके. आणि आपल्याकडे स्टेसाठी पण आहे. स्टेसाठी पण आहे. हां. दर पर पर्सन नॉन AC घेतला तर 1800 आणि हां. AC घेतला तर 2200. एका रूममध्ये आपण जवळजवळ 8 ते 9 जण राहू शकतो, तेवढं हां. आपलं एक रूम आहे. वीकेंड आणि वीकडेजला वेगवेगळे हा, प्राईस. वेगवेगळे. आणि इथे यायचं कसं आपण? आपण विरार स्टेशनवरनं बस पण आहेत, हां किंवा रिक्षाने आलं हां. तर हार्डली 150 रुपये. नवापूरला नवापूर रोडला आहे. आणि पीस ऑफ नेचर. पीस ऑफ नेचर गार्डन आपलं रिसॉर्ट पण आहे ना Resort इथे? पण आहे. रिसॉर्ट वगैरे पण आहे. Resort चं रिसॉर्टचे म्हणजे पॅकेज कसे आहे? 700 रुपये आपलं हे आहे. पर सकाळी 9 ते हां, त्याच्यामध्ये रिसॉर्टमध्ये ब्रेकफास्ट येणार आणि लंच 700 रुपयामध्ये. 700. आणि लहान मुलांचे काय चार्जेस? लहान पोरांचे ते काय असतील हां ते. ओके ओके चालेल. थँक्यू. धन्यवाद. मित्रांनो, आपण आता चिकन थाळी पहिलं टेस्ट करून बघूया. तर तुम्ही
तुम्ही बघू शकता चिकन थाळीमध्ये आलेलं आहे सुकं चिकन, एक ग्रेव्ही, सोलकढी आहे, भात, तांदळाची भाकरी, अंडा आणि ही चटणी आहे. तर आपण आधी भाकरी आणि सुकं चिकन टेस्ट करून बघूया कसं आहे. यांचा मसाला पण मस्त दिसतोय, असा स्मेल खूप चांगला येतं. चटणी बघू ना. मस्त. आपण थोडा आता ग्रेव्ही ट्राय करूया. मस्त. थोडं काळ वाटणातलं ग्रेव्ही वाटतं मला. गरम मसाला थोडा हे वाटतं. मस्त आहे. मित्रांनो हे पहा सुरमई करी आलेली आहे आपली आणि आपला भाऊ आपल्या सर्व करताय. आणि ही भाकरी आहे तांदूळ दाखवा, ओपन कर. तांदळाची भाकरी आहे ही बघा. जबरदस्त. पाहू शकताय तुम्ही. पाहून इतकं भरतंय पोट, खाल्ल्यावर किती पोट भरेल याचा विचार करावा लागेल. तर हे बघा हे भाऊ आपले सर्व करतायत. ते बघूनच आता थांबण्याची काही कळकळ वाटत नाही. असं वाटतं की आता परोसण्यापेक्षा अगोदर चालू करावं. चला धन्यवाद. तर आम्ही स्वाद घेतोय. बघा हे आता भाकरी चालू केली आहे मी. दाखवा सुरमईचं हे कर. सुरमईचं आहे बघा, हे पीस आहे मोठा. हा बघा, हा सुरमईचा पीस आहे. हा बघा, अप्रतिम. मस्त. ही पापलेट थाळी पण आली आहे बघा. हे बघू सोलकढी आण ना. हे घ्या. हे नको. घेऊया तुम्ही. हाय सोल. तर मित्रांनो आपण आता पापलेट टेस्ट करूया. बघा त्याचा मस्त मोठा मसाला टेस्ट करून बघूया. आता भाकरी, मासा फ्रेश आहे माझा. फिश थाळीमध्ये आपल्याला पापलेट दिलं, भाकरी आहे, सुकट आहे आणि प्रॉन्स आहे. तुम्ही बघू शकता प्रॉन्स टेस्ट करू. प्रॉन्स पण मस्त आहे. आणि आपल्या फिशची ग्रेव्ही आहे, सोलकढी, चटणी, भात अशी ही थाळी आहे. मस्त एकदम. मसाला पण आहे, प्रॉन्समधला मसाला पण खूप छान आहे. लागेल तुम्हाला. आता आपण फिश ग्रेव्हीमधला मसाला आणि भाकरी ट्राय करू. तर आपण आता राईसबरोबर ग्रेव्ही ट्राय करूया. तर तुम्ही बघू शकता इथे मला त्यांनी सुक्का दिलं होतं, त्याच्यात पण प्रॉन्स होते आणि आता ही ग्रेव्ही दिलं तर त्याच्यातसुद्धा प्रॉन्स आहे. तर त्यांनी कंजूसी बिलकुल नाही केली आहे, त्याच्यामध्ये भरभरून टाकलेत प्रॉन्स. आपण ट्राय करूया. तुम्ही बघू शकता हे प्रॉन्स मजबूत, खूप मोठे आणि असे टेस्टी आहेत. तर मित्रांनो आपला बद्दलचे कार्यक्रम झाला आहे. तुम्ही बघू शकता इथे चालू आहे व्यवस्थित. इथे पण तुम्ही बघू शकता तुकडा फास्ट केलेला आहे आणि इथे मेन कार्यक्रम तर इथे चालू आहे. फॅमिली खाऊन एकदम तृप्त झालो आहे. एक नंबर क्वालिटी आणि एक नंबर टेस्ट. तर या एक दिवस तुम्ही पण अवश्य
या हॉटेलला भेट द्या. तसं हे रिसॉर्टच आहे, परंतु गावच्या जेवणाची आणि गावच्या वातावरणाची संगत इथे मिळू शकते असं फील होण्यासारखं हे हॉटेल आहे. तर मस्त झालं, छान झालं, जेवण एकदम क्वालिटी आहे.